मित्रांनो, आज सगळ्यात भयानक आणि सगळ्यात खतरनाक स्टोरी घेऊन आलोय. काय स्टोरी घेऊन आलोय मित्रांनो? शेवटपर्यंत मला कळत नव्हतं की हा मर्डर आहे, ही काळी जादू आहे का ही चोरी आहे. शेवटपर्यंत मला कळत नव्हतं की या तिन्हीपैकी नक्की घडलंय काय. तर वेळ न घालवता ही स्टोरीला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, रात्री 7-8च्या दरम्यानमध्ये मला एक कॉल आला आणि त्यांनी माहिती दिली की आमच्या भागामध्ये एक जंगल एरिया आहे आणि या जंगलमध्ये कोणीतरी 11:30 ते पहाटेच्या 4 पर्यंत खोदकाम करत होतं. एक ब्लॅक गाडी आली होती, ब्लॅक स्कॉर्पिओ आली होती आणि त्यासोबत एक ॲक्टिवा आली होती जी खोदकाम करतीये 11:30 ते पहाटेच्या 4 वाजेपर्यंत. आणि त्या खोदकामादरम्यान ती गाडी आल्याची त्यांनी माहिती दिली. आणि ते एरिया ते जे काही स्पॉट आहे तो लोकेशन मी बघितलं आणि त्या लोकेशन बघितल्याच्या नंतर तो व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करतोय. त्या लोकेशन बघितल्याच्या नंतर खरंच ते जाणवतंय की त्या लोकेशनमध्ये 7च्या नंतर कोणीही जाणार नाही. पूर्ण अंधाराचा तो भाग आहे आणि या सगळ्या अंधाराच्या मध्ये त्या जंगलामध्ये हे सगळं काही घडलंय. तर ती माहिती मी घेतली आणि त्या माहितीचा पाठपुरावा करत मी पोलिसांना ती माहिती दिली. मी बातमी करण्याच्या अगोदर पोलिसांना ती माहिती दिली. पोलिसांना सांगितलं की अशी अशी बाबा हा माहिती मला भेटलेली आहे, असा प्रकार या ठिकाणी घडल्याची माहिती मला एक जणाने दिली आहे. तर त्यात तुम्ही थोडासा तपास करावा, जेणेकरून तुम्हाला काही जर त्या भागात काही पुरावे भेटले तर एखादा मिसिंग कंप्लेंट त्या भागात घडली आहे का, किंवा एखादी रॉबरी, चोरी किंवा काळ्या जादूसारखा किंवा नरबळीसारखा प्रकार किंवा किडनॅप काढून एखाद्या लहान मुलांना पुरण्याचा प्रकार या भागात घडलाय का. जर असं काही घडलं असेल तर ही माहिती मला भेटलेली आहे. त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही आपण एकदा त्यावरती तपास केला पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन ते उकरून बघितलं पाहिजे की नक्की काय घडले. तर पोलिसांनी देखील माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मी सांगण्याप्रमाणे त्यांनी त्या जागेवरती येऊन उकरायला सुरुवात केली. मित्रांनो, ते फावडं मीच हातामध्ये घेतलं, उकरायला सुरुवात केली. 2च फावडे मी खोदले. 2 फावडे खोदल्याच्या नंतर आम्हाला त्या ठिकाणी एक छोटीशी पितळाची रिंग आम्हाला बोटामधली बघायला भेटली. तर लगेच आम्ही विचार करायला सुरुवात केली की नक्कीच या ठिकाणी काहीतरी चोरीचा प्रकार घडलेला असावा आणि चोरीचा मुद्देमाल चोरांनी या ठिकाणी पुरला असावा. कारण ज्यावेळेस आम्ही ती घटना बघितली त्यावेळेस त्या ठिकाणी ते उकरलं होतं आणि त्यावरती असे दगड रचले होते की भविष्यात त्या चोरांना असं ओळखता येईल की आपण याच ठिकाणी ती काहीतरी चोरीचा माल, मुद्देमाल लपून ठेवलाय आणि त्यामुळेच त्यांनी ते दगड रचलेत असं आम्हाला वाटत होतं. आणि 2-3 फावड्याच्या नंतर एक जी काही रिंग आम्हाला भेटली बोटामधली, ती रिंग पितळाची होती. ती डुप्लिकेट रिंग होती. आता ती कशी आली, काय आली सांगता येणार नाही. तर ती रिंग भेटल्याच्या नंतर आम्ही असेल किंवा पोलीस असतील, मग आता त्या दिशेने विचार करत होतो की या ठिकाणी चोरांनी रॉबरीचा माल तर लपवला नाही ना. मग आम्ही ते पोलीस अधिकारी त्यांच्या सिनियरला ती माहिती देत होते, वेळोवेळी माहिती देत होते आणि मी ते फावडं उकरतच होतो. जसं मी उकरत गेलो त्यानंतर एक सगळ्यात भयानक त्या फावड्याला माझ्या मांस लागून आलं. त्या मांसासोबत थोडे पांढरे केस लागून आले आणि ते पांढरे केस एवढे भयानक होते की ते एखाद्या म्हाताऱ्या महिलेचं डोकं असल्यासारखं आम्हाला जाणवत होतं. ते व्हिडिओ पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर ते डोकं आम्हाला जाणवत होतं आणि ते पूर्ण ज्यावेळेस त्या आजूबाजूला मी ते हे करण्याचा प्रयत्न केला तर ते कुठंतरी डोकं असल्याचं जाणवत होतं आणि ते केस एखाद्या म्हाताऱ्या महिलेचे जाणवत होते. या घटनेला जास्त नाही 2-3 दिवस झाल्यामुळं ती बॉडी ताजी असावी असा आमचा डाऊट होता आणि ते केस असल्याची माहिती आम्हाला संशय येत होता. परत अजून ते सिनियर अधिकाऱ्यांना ते माहिती प्रोव्हाइड करत होते आणि आता पोलीस त्या ठिकाणी वाढणार होते. पोलिसांचा फौजफाटा देखील वाढणार होता आणि या ठिकाणचा तपास अधिक होणार होता. हे सगळं काही चालत असतानाच जो आमचा डाऊट होता की इथं सुरुवातीला डाऊट होता की सोन्याचा काहीतरी प्रकार घडला असेल. तो डाऊट आमचा थोडासा बाजूला गेला आणि आम्हाला आता हा विचार पडला होता की या ठिकाणी कुठंतरी मर्डर झालाय का काय. आणि मग मर्डर झाल्याच्या नंतर एखाद्या महिलेची बॉडी या ठिकाणी गाडली आहे का असा आम्हाला डाऊट येत होता. त्यानंतर मग आम्ही परत अजून त्यामध्ये ते खोदत गेलो. तिथले पोलीस अधिकारी त्यांच्या सिनियर सोबत कनेक्ट होते, वारंवार त्यांना माहिती देत होते आणि मग मी ते फावडं ज्यावेळेस परत एकदा मारलं त्यावेळेस ते फावडं एखादं लोखंडी वस्तूला अडकलं आणि मग आम्ही परत एकदा त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केला की नाही, हा प्रकार
कुठंतरी नरबळीसारखा प्रकार किंवा म्हणता येईल की मर्डर करून सोनं लपवलंय किंवा ते सोनं लपवण्यासाठी बळी घेतलाय का, आणि मग तो बळी देखील त्या सोन्याच्या शेजारी पुरलाय, असा आम्हाला डाऊट येत होता. कारण ते खोरं ते फावडं ते एखाद्या लोखंडी रॉडला अडकलं होतं, आणि आता ते अडकल्याच्या नंतर आम्ही सगळे शांत झालो आणि सिनियरना माहिती देत होतो आणि हे विचार करत होतो की आता हे फावडं त्या सोन्याच्या पेटीला असेल किंवा सोन्याच्या हंड्याला असेल ते अडकलेले, आणि त्याच्या शेजारी या महिलेचा जीव किंवा ती बॉडी पुरलेली आहे. परंतु थोड्याच वेळाच्या नंतर आता पोलीस अधिकारी सिनियर येणारच होते, त्यांचे वारंवार व्हिडिओ कॉल आम्हाला त्या अधिकाऱ्यांना चालू होते, आणि मग ते फावडं मी असं उचकटलं, आणि उचकटल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक जनावराचं शिंग आम्हाला बघायला भेटलं. मग त्या शिंगाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं मग हे जनावर नक्की कुठलं आहे. मग हे जे केस आहेत या केसांवरती अंदाज येत होता की हे डुक्कर तर नसेल ना, कोणी डुक्कर तर या ठिकाणी आणून पुरलं नसेल ना. परंतु मग डुक्कर असेल तर मग या डुकराला शिंग कसं काय, हा आता डाऊट मनामध्ये येत होता. आणि मग हे सगळं करत असताना ते जे फावडं ज्या लोखंडी वस्तूला अडकलं होतं ते वस्तू आम्ही वरी उचकण्याचा प्रयत्न केला, आणि ती वस्तू वरी आली, आणि त्यानंतर सगळ्यात भयानक सत्य ते समोर आलं. हे सत्य या स्टोरीचं सत्य होतं. ते सत्य असं की ती बॉडी नसून किंवा कुठलंही सोनं नाण्याचा हा प्रकार नसून तो प्रकार होता एखाद्या स्वतःच्या घरामध्ये जे पाळीव प्राणी असतो किंवा बकरा असतं ते बकऱ्याचा. कारण त्या बकऱ्याच्या गळ्यामध्ये जे लोखंडी वस्तू अडकली होती ती वस्तू होती त्या गळ्याची, बकऱ्याच्या गळ्यातली पट्टा होता, आणि तो पट्टा त्या फावड्याला अडकला होता, आणि त्या वरी ओढल्यामुळं त्या बकऱ्याचा चेहरा आम्हाला बघायला भेटला. आणि त्यानंतर आम्ही निश्चिंतेचा मोठा श्वास घेतला, आणि हा कुठलाही नरबळीचा प्रकार नसून किंवा कुठलाही मर्डरचा प्रकार नसून आपल्या घरामध्ये एक जे बकरं आहे जे आपण त्याच्यावरती खूप प्रेम करतो ते प्रेम करत असणारं बकरं कुत्र्यांनी तोडायला नको, फाडायला नको, आणि त्यामुळं त्या फॅमिलीने त्या अंधारामध्ये ते बकरं पुरल्याची घटना घडली होती. मग प्रश्न परत पडला की मग रात्री का त्यांना ही पुरण्याची वेळ आली. तर आत्याच्या या समाजामध्ये कुठल्याही वस्तू आपण रस्त्यावरती जनावरांना फेकलं तर ती कायदेशीर कारवाई होते किंवा लोक त्या बाबतीत तक्रार करतात, आणि मग दिवसा असं पुरायला देखील लोक नकार देतील. त्यामुळं त्या परिवाराने कदाचित हे रात्रीचं पुरलं असावं असा आमचा संशय त्या ठिकाणी आला. आणि मग त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी ते होतं त्या अवस्थेमध्ये त्याला पुरून सगळे आम्ही त्या ठिकाणीवरून निघून गेलो. परंतु खरंच भयानक तो अनुभव होता, जो अनुभव माझ्या आयुष्यामध्ये मला भविष्यात असं काही कॉल आले किंवा अशी काही माहिती आली तर त्यावरती आम्हाला विचार करण्यासाठी ते हा अनुभव महत्त्वाचा होता, किंवा त्या ज्या पोलीस अधिकारी माझ्यासोबत होते त्यांच्या देखील आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा तो अनुभव होता. या सगळ्या बाबतीत, या स्टोरी बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. आणि परत एकदा सांगतो की आपल्या आजूबाजूला जर बेकायदेशीर गोष्टी अशा काही घडत असतील तर क्रांती न्यूजच्या ऑफिशियल नंबरवरती कळवत राहा. आम्ही त्याच्या खोलात जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मी मेघराज गवारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज. धन्यवाद.